फळं, औषधं अशाचा एक ज्यूस आहे. याच्यामध्ये कुठलं केमिकल नाही, हे आयुर्वेदिक आहे. आणि हे कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते थोडंसं सांगतो. पण हा ज्यूस इतका महत्त्वाचा आहे. मी 13 डिसेंबरला तो सुरू केला. सकाळी पहाटे आमुषापोटी 15 ml काचेच्या ग्लासमध्ये घ्यायचा आणि संध्याकाळी जेवताना एक ग्लास घ्यायचा. आणि तासाच्या नंतर पण तुम्ही जेवण वगैरे करा. काही पथ्य याच्यामध्ये आहे, ती पथ्य पाळली पाहिजे. आणि मग त्याचा परिणाम असा झाला, हळूहळू वेट कमी व्हायला लागलं. दुसरं, शरीरामध्ये जे आपण सर्दी, खोकला, पडसं किंवा काही आपल्या पेशी भरून पडलेल्या असतात, काही आजार आपल्याकडे असतात. या आजारामध्ये हळूहळू 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 त्याची कमतरता जाणवायला लागते. म्हणजे हे प्रोडक्ट असं घ्यायला 2 महिने आघात होती आणि लक्ष्मी येण्याची चिन्ह असतं, बरोबर. बॉडी सर्क्युलेशन होती, खूप माहिती आहे सगळं, पण हे आपल्याला माहिती नाही. पण पॉईंट मी आज तुम्हाला आरोग्यासंबंधी आहे. आत्ताच सोळस्कर साहेबांनी सांगितलं की घरातला एक माणूस आजारी झाला तर सगळं घर त्या आजारी झालं, बरोबर आहे. पण स्वतः जर आपण आजारी झालो तर सगळी दुनिया आजारी आहे, बरोबर आहे. बाकी स्वतः तुम्ही आजारी आहे, उठता बसता येत नाही, तर मला ते सगळं अंधार आहे, बरोबर आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण प्रपंच केला, मुलाबाळासाठी केलं, सगळं केलं. आपल्या स्वतःकडे बघायला आहे तुला का आपल्याला नाही. धड पडेपर्यंत आपण धडपडतो, धड पडेपर्यंत धडपडतो आणि पडल्यावर धडपड करून मिळवलं ते धड गोष्टीसाठी घालवलं. म्हणजे काय मिळवलं आणि काय घालवलं, बरोबर आहे. तेव्हा अशी मनात मन दिलेली की करून करून बघायला नाही का नाही. दात पडल्यानंतर चणे घेऊन काय उपयोग नाही, ते वेळी सावधान पाहिजे. भगवंताचे आभार मानूया. मी सिव्हिल इंजिनियर रिटायर झाल्यावर प्रत्येकाचं एक लाईफ असतं, बरोबर आहे. की आपल्याला सुखी आयुष्य जगणं, जीवनाच्या धावपळीत त्या राजगाड्या 7-5, बरोबर आहे. 7-5 आता एवढा फरक का पडला हो, याची कारणं बघितली का आपण. आता काय वाटतं तुम्हाला, काय पडला फरक. एकदम 30-40 वर्षाचा फरक कसा पडला विचार करूया. तुमच्याकडे उत्तर आहे. पूर्वीच्या लोकांचं आयुष्य 100च्या प्लस होतं, आताचं घटलंय 30-40 वर्ष. त्याचं कारण काय सांगायचं. बरं, आजार होण्याची कारणं काय. आता आजार होण्याची कारणं कोणती. परवा चांगला होता तुम्ही, बरोबर आहे, आणि आज आजार का पडला काय नाही. हे माणसं जीवनाला प्रत्येकाला कोणी आजार आहे असं नाही. आज जर बघितलं तर आता मी तुम्हाला सांगायला आलोय आणि तुम्ही फक्त ऐकायचं असं नाही. तर मला तुम्ही रिस्पेक्ट देऊ नका, काय करू नका. रिस्पेक्ट मला नको आहे. बायको घरात गेली अजूनपर्यंत जेवत म्हणतो, जेव्हा म्हणाल, बरोबर आहे. मला रिस्पॉन्स पाहिजे. काय पाहिजे, रिस्पॉन्स पाहिजे. तुम्ही जर हसला तर प्रतिक्रिया नाही, बरोबर आहे. तर मला असं वाटलं की काय याला भरभरून सांगावं. साहेबांचा अनेक अनुभव आहेत या माध्यमातून. ॲक्च्युली मी डॉक्टर नाही, आम्ही आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो. पण पुढच्याला केस पुढे काय आणि बाबा टाळ्या वाजवत बरोबर ते आता याला म्हणायचं 6 प्रतिसाद, बरोबर आहे. तर तुम्ही बोलत राहा, नंतर तुम्ही काय बोलताय कुणाचं लक्ष कुठे. बरंच महिला येत नाही तर महिला काय शरीराने येत असतात आणि घरी दूध तापलंय का किंवा कोंबडी काय करते, तर तसं तुम्ही 5 मिनिटासाठी करा. मगाशी तुम्हाला बोलताना आता जास्त मौन नसल्यामुळं तुम्हाला एक विनंती करणार होतो. तुमच्याकडे जवळ एक लाडका मित्र जवळ आहे प्रत्येकाचे, त्याला मोबाईल म्हणतो आपण, बरोबर आहे. तर तो आम्ही काय करतो मध्येच वाचतो आणि लिंक बोलणाऱ्याची पण जाती आणि ऐकणारी तंद्री भंग होती. तर माझी पुन्हा एक विनंती आहे की तो शक्यतो जरा सायलेंटवर ठेवला, व्हायब्रेशनवर ठेवला तरी चालेल, की जिथं करून आपल्याला एक 10-5 मिनटं तुमच्या योग्य कारणाचं देऊ. आता आपण असं प्रश्न उत्तर घेऊया की बघा, पूर्वीच्या लोकांचे आयुष्यमान किती होतं विषय कोणी पण मला उत्तर द्या. काय चुकू द्या, मी काय प्रश्न उत्तर न्याय घ्यायला नाही. पूर्वीच्या लोकांचं आयुष्यमान किती होतं. 180 जोरात टाळ्या, प्रत्येकाला टाळ्या वाजवायच्या आहे. टाळ्याचं तुम्हाला
100च्या जास्त पण आपण सरासरी 80-90 धरूया. बरोबर आहे. कुणी उत्तर दिलं चुकीचं आहे का? कोणाला शंका आहे का? पूर्वी माझी आजी 103 वर्ष जगली, तिची आई 107 वर्ष जगली, म्हणजे माझ्या पण घरात आहे. पण पूर्वीचं आणि आताच आयुष्य झाले. त्यांनी काय केलं, त्यांनी एक पेटंट हे काढलेलं आहे. तिचा उपाय जे म्हणतो ना आपण, त्या सगळ्या गोष्टीतून जर आपल्याला उपाय हवा असेल तर हे 42 फळं आहेत. ही फळं कुठं बाजारात मिळतात का? नागनाच्या बाजारात किंवा बाजारमध्ये ही 42 फळं दुर्मिळ फळं आहेत. ही फळं अशी आहेत की ज्याला आपल्याला स्ट्रॉबेरी मिळते, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी अशा अनेक प्रकारचे बेरी. ही फळं जर आणायचं झालं तर आपल्याला कोणाला शक्य नाही, गरीब असं तरी म्हणतात का, तरी अतिशय दुर्मिळ जागात मिळतात. समुद्राच्या तळाशी बर्फा प्रदेशात जंगलात फळं आपण आणू शकतो नाही. त्याच्याबरोबर एक फॉर्म्युला घेऊया. चहा कशाचा करतात हे मला तुम्ही सांगा जरा. मी ऐकतो, तुम्ही सांगा जरा. काका बोला, चहासाठी काय लागतो? चहापत्ती, साखर, चहापत्ती लागते. बरं दुसऱ्याला तुम्ही सांगा चहासाठी काय लागतं? साधा प्रश्न आहे ना. सांगा चहा लागतं, चहापत्ती साखर लागते. जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यात मोठी साखर म्हणजे चहापत्ती. आणि काय लागतं? पाणी लागतं की नाही साहेब? साधा प्रश्न विचारते. कपडे घेऊन पाणी लागते की नाही? आणि दूध साहेब म्हणजे दूध आहे. जोरदार टाळ्या वाजवा साहेबांसाठी. आपण चहाच वस्तू केली. साखर, पुन्हा साखर, चहाची पत्ती, पाणी, नाही झालं 1300 रुपये एक बाटली. 4 बाटल्या घेतल्या तर 1200 रुपये. 5 बाटल्या घेतल्या तर 1100 रुपये. आणि 6 बाटल्या घेतल्या तर 1032 रुपये. टाळ्या वाजवा. सिंगलमध्ये जास्तीत जास्त वाढतात. कंपनीमध्ये 6 बाटल्याचा कोर्स करायचा. त्याला कांबो पॅक म्हटलं जातं. 6 बाटल्या जो घेतो त्याला केवळ 6192, 200 पण नाही. GST कमी झाल्यामुळं पूर्वी 1100ला मिळायचं, 6600ला 6 बाटल्या. आता काय म्हणतात? 6192 रुपयाला 6 बाटल्या. एक बाटली प्रति 1032. सुट्टी पाहिजे असेल तर केवढ्याला? एक बाटली 1500. 2 बाटल्या 1400. 3 बाटल्या 1300. 4 बाटल्या 1200. 5 बाटल्या 1100. आणि 6 बाटल्या घेतल्या तर कोर्स झाला. आणि 6 बाटल्या करता कंडिशन अशी की तुमचा आधार कार्ड, फोटो, पॅन कार्डचा फोटो. हे कशासाठी? की तो माणूस आमच्या त्या अभियानात सामील झाला, त्याची नोंद झाली. बरोबर आहे. म्हणून त्याला ते कन्सेशन दिलं आणि त्यानं विदाऊट पे 3 महिने ते घ्यायचे. टाकाटक आपलं व्हायचं आणि घेतलेला अवस्था शेजार बाजारात. तुम्ही बरे झाला की तुम्हाला जहाजाने विचारलं की नाही, काका काय आज बरं आहे, कसं काय फुटकर आहे की नाही? आता इथं बघा बर्गेवाडी, सातारच्या पुढे बर्गेवाडी, सातारा रोड तिथं बर्गेवाडी. तिथे एक गृहस्थ असे 8 वर्ष पॅलेसनी झोपलेले. 8 देवाला गेले. सगळे नागपूर पुन्हा सगळं देवाळे करायचे. गमगमाट चढा वाजायचा किचनमध्ये. बरोबर आहे. म्हातारा तिथून पडून राहिलं. पुढे तेवढंच खायचं. बरोबर आहे. आणि यावर्षी आम्ही गेल्यानंतर काठी घेऊन फिरतो बाहेर 8 वाजता राहिलं. आज तर किचनमध्ये त्यामध्ये का देवमान 8 वर्षाने म्हातारा उठला किंवा म्हातारा देव मानले की नाही? तुम्ही अनुभव घेतला का? नाही घेतला. अण्णासाहेबांच्या माध्यमातून तुम्ही मला सण केले, माझं तोडकं मोडकं ऐकून घेतलं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मानतो. शब्द तुम्ही घ्यावे. बरोबर आहे. ऐकलं ना कुठेतरी? कोणी केले मला हातवर काढलं 40च्या नंतर वडचे केलं. काकाच्या जोरदार टाळ्या वाजव. जोरदार टाळ्या वाजवची पद्धत सांगतो. नागठाण्यामध्ये मी इथं कोरोनासाठी एक पथनाट्य केलं होतं. मी तसा मसूर काट्यामध्ये पथनाट्य केलं होतं. आणि सिरियल, सिनेमा आणि नाटक यामध्ये ऑफिसमध्ये जे असताना काम करतो. आणि आत्ताही मी कार्यरत आहे. लागेल झालं जी दादा आमचा दाखवते या प्रत्येक याच्यामध्ये मी छोट्या छोट्या भूमिका करत असतो. अभिनय करणं हा माझा छंद आहे. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. आणि ह्यामध्ये आम्ही आता का पडलो, जावडेकर साहेबांनी सांगितलं तर आमच्या जे शेती करतात ना त्या अक्कांना अटॅक आला होता. म्हणून कृष्ण चॅरिटेबलमध्ये ॲडमिट केलं होतं. तिथं सगळे रुग्ण सगळे हे म्हणजे सारखा दवाखान्याचा संबंध येतोच प्रत्येक माणसाचा. निरोगी राहावं हे माझ्या डोक्यात. आणि म्हणजे हे दवाखान्यातच जायला लागू नको तर आयुर्वेदामध्ये काय औषध आहे
तर हे मला बडेकर मला फोन करायचे एक प्रोडक्ट आहे आणि तुम्ही या. मी म्हणाले की दवाखान्यात अडकलोय आणि त्या दवाखान्यामध्ये सगळेजण असेच सगळे मला विचारायचे की येतात माणसं ॲडमिट होतात, कोण मरतंय कोण जातंय. व आपलं आयुष्यमान चांगलं राहावं, जीवनमान चांगलं राहावं, आरोग्य चांगलं राहावं, त्यासाठी ह्यांनी मला मार्ग सांगितला की तुम्ही या. लोणावळ्यामध्ये मीटिंग होती आणि त्या ठिकाणी हा प्रोडक्टच्या संदर्भात सगळं कळालं. हा 40-42 पानांचा रस आहे. हे काय औषध नाही. 42 पानांचा रस आपण अनुशापोटी सकाळी उठलं की धरतीला नमस्कार करायचा आणि अनुशापोटी हे काचेच्या ग्लासमध्ये बाटली हलवायची. 15 ml आहे त्याच्यामध्ये माप आहे, ते 15 ml घ्यायचं आणि कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाणी घेऊन आपण चहा पितो. पण गट्टा न पिता हळूवार गिळायचं. म्हणजे आता गाई गुरं सगळे हळूवार पितात, गटगट कोण माणसासारखं पीत नाही. आणि ते पिल्यानंतर तुम्ही 1 तासानं नाश्ता करा, काय तुम्हाला खायचं असेल ते खावा. फक्त याचं पथ्य काय आहे? चहा घ्यायचा नाही. चहामध्ये टॅनिन नावाचा विषारी पदार्थ असतो आणि तो त्याला आयुर्वेदामध्ये सगळीकडे सांगितलं. चहा पिऊ नका, कॉफी पिऊ नका, बेकरीचं खाद्य खाऊ नका, मैद्याचं खाऊ नका. हे आपल्याला पथ्य आहे, ते आयुर्वेदामध्येच पथ्य, ह्याला ही पद्धतीच आहे. 3 महिने नका की हे करू. 1 बाटली तुम्हाला सकाळ संध्याकाळ घेतली अनुशापोटी तर 15 दिवस जाते, महिन्यात 2 लागतात. 3 महिन्याचा कोर्स आहे. बॉडी सगळी डिटॉक्स होते, म्हणजे धुवून जातं. पंचकर्म आपण आयुर्वेदामध्ये जे म्हणतो ना, आतून आपल्या अनेक पेशी आहेत, लाल पेशी, पांढऱ्या पेशी, सगळं बॉडी स्वच्छ होते आत हे डोस घेतल्यामुळे. पहिल्या आणि 2ऱ्या महिन्यामध्ये तुमच्यावर परिणाम कशाचा होतो की जे रोग आहे ते रोग होणारच नाही. डॉक्टरचं तोंड बघावंच लागणार नाही आणि डॉक्टरला पैसेच खर्च करायचं येणार नाही. डॉक्टरकडे गेलं की कुठं रक्त तपास, लघवी तपास, ही गोळ्या घ्या, त्या हा कोर्स करून तो कोर्स करून ह्याच्यावरही आपल्याला नाकी नव्वत. म्हणजे आपल्याला घराला दवाखाना नसावा, वकील नसावा, ही एक संकल्पना आहे. सुखी झाल्याची संकल्पना, विदाउट टेन्शन. दवाखान्यात एक घर कोण आजारी असलं की आपलं घर आजारी असतं, त्याचं सगळं बघावं लागतं आणि काम तणाव आटोक्यात चालतो. तर आपण हे घेतलं तर आरोग्य निरोगी चांगलं आहे, तुमचं आयुष्यमान सुंदर होईल ही खात्री आम्ही घेतोय. पहिल्यांदा नंतर सांगायला बसलो आलो, नाहीतर आम्हाला ते उद्योग करता येणार. मला नाटकात आहे, अभिनय ह्या सगळ्या. पण मी म्हटलं मी चांगला झालो, लोकांना बी आपण हा सल्ला द्यावा, हे केनिसमध्ये मिळत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी घ्या आणि निरोगी राहा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. हे तुम्ही मला ऐकले 2 शब्द, त्याबद्दल धन्यवाद. तिलाच बघा, कुणाला रक्तमळ्यात होतं, 8-8 वर्ष माणसं झोपली होती, पॅरालिसिस झालेली, ती माणसं उठली. काय म्हणतील हो? मला इंजिनियर असताना डॉक्टर म्हणायला लागले, पाया पडायला लागले, काका मी काहीच केलं नाही, मी डॉक्टर नाही. मी काय केलं? आरोग्य सल्ला आणि मग याच्यात करतो. हा वसा घेतला आणि जे काय रंगले बांधले त्याची म्हणजे जो आपण साधू तोची ओळखावा, देव त्याची जाणा. बरोबर आहे. पाणी तुमच्या समोर ग्लास घेतलं, काचेचा ग्लास, थोडंसं पाणी घेतलं आणि आयडी थोडं आपण टोपणवर टाकलं. आयोडीन जखमेवर लावतो नाही, आयोडीन जखमेवर लावतो आपण, हे करतो ते कसा झाला कलर? काळ झालं पूर्ण. पाण्याचा कलर गेला. म्हणजे अल्कलाईन ड्रॉप आहे. पाण्याचा पीच, पाण्यातली घाण काढण्याकरता अल्कलाईन ड्रॉप आहे. बरोबर आहे. हे याच्यात 2-3 थेंब टाकतो. हे अल्कलाईन ड्रॉप कसं आहे? पाणी अशुद्ध आपण मागाशी म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आपण ज्या वेळेला चांगलं स्वच्छ पाणी जर घेतलं तर आपल्याला आजार होणार नाही. बरोबर आहे. आता तसंच आपल्याला ही बॉडी आपली सगळी ते ॲसिडिटी बॉडी, एखादा रंग पुन्हा पांढरा झाला म्हणजे आतनं सगळं स्वच्छ करतं ते. त्या आत ॲसिडिटी झालेली आहे, सगळी अशी खराब झालेली आहे.
हे पाणी पिलं की तसं होतं. सेम कंडिशनमध्ये आता आपलं शरीर कशाने झालेलं तयार? पेशींच्या पासून. छोटे छोटे पेशी आपल्याकडे आता हे तांदूळ आहेत. हे असं समजूया की या पेशी आहेत शरीराच्या, आणि या पेशीमुळे आपलं शरीर वाढलेलं आहे, ठीक आहे ना. हे आपल्या पोटात आहे आणि बॉडी ॲसिडिटी झाल्यामुळं तरुण मुलांच्या आजारानंतर तकाटक लागतो. म्हातारा पाण्यात काय झालं, त्या सगळ्या घाण झाले. ते घाण कसं झाले? आणि हे आपण आणलं ज्यूस. आता हे आपण घेतलं तर कुठं जाणार? बॉडी आपल्या एक पाणी 70% पाणी, हे पेशी आहेत आपल्या बॉडी, बरोबर. ॲसिडिटी बॉडी झाली. आता हे सगळं स्वच्छ केलं, हे पाणी प्यायल्यावर होते. आता आपण काय करतोय, ते जे ॲसिड झालेलं आहे आपल्या पोटात, जे ॲसिड झालेलं आहे ते ॲसिड आपल्या पोटात झालेलं आहे, इकडे परत दाखवत नाही, बरोबर आहे. आता आपण काय करतोय, हे औषध त्याच्यात टाकतो. म्हणजे कुठे घेणार? आपल्या शरीरात. ते आपण घेतो पाटे पोटात घेतो. ते काय केलं, बरोबर आहे. हे ऐकलेलं वाटतं. हे गेल्यानंतर हे हळूहळू पचन केलं होतं, घाण निघते, एकदा निघत नाही. ही 15 दिवसांनी थोडी, एका महिन्यात संपूर्ण शरीर पंचकर्म होतं, दुसऱ्या महिन्यात पेशीची नवीन वाढ होते, बरोबर. हे फास्ट करण्याकरता तुम्हाला हे दाखवतो. हे अल्कलाईन ड्रॉप टाकतो. हे इतके इनिशिएट होणार नाही, पण एक 10-15 मिनिट तासाने त्याचा कलर पूर्ण पांढरा होतो. म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशी एवढी 10 मिनिटं लागतात. सेम कंडिशनमध्ये आपण हे घ्यायचं, पोटात आतडी हे घाण सगळं काय बाहेर निघते, पाणी स्वच्छ होतं, तसं पाणी स्वच्छ होतं, पुन्हा नवीन ताज्या पेशी होतात आणि गुडघे सांधे दुखायचे राहतात, सगळं आजाराचं मूळ निघते. पहिल्या महिन्यात काय होतं, घाण बाहेर निघते, दुसऱ्या महिन्यात पेशीची वाढ होती, नवीन नवीन पालवी फुटती झाडाला तशी, आणि तिसऱ्या महिन्यात रोगमुक्त. त्या पॉम्पलेटमध्ये येईल बघा, रोगमुक्त. बरा लिहिलेला नाही, बरा नव्हे, रोगमुक्त. हे होतं 15 मिनिटात जावं. जसं तसं आपण बॉडीत औषध घेऊ तर तसं ते बॉडी हील करतं. आणि हिलिंग म्हणजे अंतर्गत झालेला जखमा, शरीराच्या आतड्याला, लिव्हरला,